फॅसिलिटी होते बसायला, पाणी प्यायला, हे ते, तेव्हा पब्लिक येईल. आता काय नाही ना म्हणून कोण येत नाही. किती मस्त आता फक्त बाकी कोण नाही राहत, कोणच नाही. घराच्या हालत बघू शकता, पडलंय पूर्ण पावसाने, पूर्ण आत घरात पाणी होतं. पवित्र आजी दाखवलं ते पवित्र मंदिर आहे आणि खूप रहस्यमय मंदिर आहे. तुम्हाला अजून माहित नाही हे मंदिर पण काय आम्ही लॉकडाऊन मध्ये बनवलंय. खूप पोरं आम्ही जमलेलो ना, म्हणजे गावीच होतो. आम्हाला काय काम निदान सकाळचं तरी पाणी नारती पाहिजे. कोण जातच नाही ना वर. नाही नाही नाही, पहिले हे मंदिर बांधून आहे त्याच्यावर एवढं. पहिलं दगड ठेवलं होतं माझ्या तिथं चेंबरवर अर्ध पान होतं पत्र्याचं, ते मी दिलं होतं. अच्छा. आणि मोठं बांधून काय रे त्याला का पाणी आहे. मला तर लय अवघड वाटतंय ते. पाणी नाही, त्याला आरती नाही. हे बघ, देव केला तर त्याची सेवा केली, नाहीतर काय त्याचा उपयोग. आणि शंकर म्हणतात त्याला. तर गाईस, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर हा आपला गावातला ब्लॉग असणार आहे. तर आज आपण जाणार आहे डोंगरातल्या महादेव मंदिरात, पवित्र खूप आहे. त्या मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू केलंय आपल्या गावातल्या लोकांनी. तर बघूया कसा हाल आहे आपल्या मंदिराचा, आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच. तर गाईस, इथे पहिले असं घर मध्ये राहायचे, आता सगळे मुंबईला गेलेत नव्हता, कोणच नाही. सगळे मुंबईला गेले ना, तर कोण नाही. सगळे आता ते म्हातारे तुम्हाला दाखवलं तसेच आहेत, तसेच म्हातारे आता राहतात. फक्त बाकी कोण नाही राहत, कोणच नाही. तेवढेच, बाकी कोण नाही राहत. सगळे आता गाव सोडून जायला. ही घराची हालत बघू शकतो, पडलंय पूर्ण पावसाने, पूर्ण आत घरात पाणी होतं. ते आजी दाखवलं ते इथे राहतात. हे ना गाईस, पाण्याची टाकी, इथून अख्ख्या गावाला आपलं पाणी पोहोचवतं खाली. आणि हे ना, हे मोटरसाठी लावलं, मोटरसाठी. ही पाय दिसते ना, वर मंदिराचं काम चालू आहे ना, काम चालू करायला घेतलंय. म्हणजे वरती पाणी पोचवायचं असतं ना, त्यासाठी एक मोटर घेतलं. ती मोटर ते पाण्यात टाकीत टाकले, जे पाणी आपल्याला येतं ना, तेच पाणी या पाईप थ्रू वरती जातं. गायस बघू शकता, इथे एक कोणीतरी आग लावलेली आपल्या डोंगराला आग लावली. तर इथे जी पाईप टाकलेली वर, पूर्ण वरती जी पाईप टाकलेली ना, ती बघा इथून जळाली. हे बघा, हे बघा जळाले. आता म्हणून काम जरा थांबलंय आपलं मंदिराचं. पाणी वर जाईल आणि मग आपलं जे हे आहे काम चालू आहे मंदिराचं. वरती गेलं दाखवतो. आपलं काम पण खूपच काम आपलं थांबलंय, ते चालू करेल. त्याच्या हिशोबाने चालू आहे काम, तर काय बोलू शकत नाही. बघूया पुढे काय होईल. तर गाईस, आपण मधून शॉर्टकट घेतला, कारण की जरा फटाफट पोहोचतोय. येताना तुम्हाला येतो पाहिजे तिथून, त्या साईडून येतो, दाखवतो तुम्हाला. आता फटाफट पोहोचायचं. स्लिप होणारी वाट आहे. बघू शकतो, शपथ किती मस्त आहे. हे गाव आपलं, ते मंदिर कसं आहे, हवा कशी आहे भाईस, एकदम एसी थ्रू हवा आहे. ऍडजस्ट करा गाईस, हवामुळे आपला आवाज ब्रेक होत आहे. हे बघू शकता गाईस, तो रोड आहे, तो इथे अटॅच होतो. आणि इथून असा तो वरती रोड आपण मधून आलो इथं. तो रोड तिथून असायचा आहे. आपण रोडने तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, हा मोठा दगड आहे. ते टावर आहे ना, त्याच्या इथे दगड आहे मोठा. तर हे जे पी ते मी लॉकडाऊन मध्ये कोरलंय, दगडाव कोरलंय. एका दगडाने दगडाव कोरलं. आणि हे ए आहे, कोणीतरी कोरलंय का. पण हे पी आहे ना, जे माझं आहे ते मी कोरलंय. आणि इथं जे पण आहे, जे बघू शकता, जे हे मंदिर आहे आपलं महादेवाचं मंदिर आहे ना, हे मंदिर आहे. चप्पल जरा नापाच काढू. हे मंदिर आपलं महादेवाचं. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मला वाटत आहे छोटा मंदिर आहे, काय नाही एवढं आहे, खूप मेहनत करताय. पण बाई, तुम्हाला ह्या मंदिरापाठचं रहस्य माहित नाही. खूप पवित्र मंदिर आहे आणि खूप रहस्यमय मंदिर आहे. तुम्हाला अजून माहित नाही. जो इथे राहतो त्यालाच माहिती आहे की हा किती पॉवरफुल आहे, किती स्ट्रॉंग मंदिर आहे. तर आम्ही काय असं स्ट्रगल करत नाही की मंदिर बांधायचं आहे म्हणून. हे काहीतरी कारण असेल यामध्ये मोठं, त्यामुळेच आम्ही हे मेहनत करतोय की मंदिर बांधू. तर आपल्या गावातले खूप जण आहेत ज्यांनी पैसे काढले आहेत मंदिर बांधण्यासाठी. हे बघा, इथे खड्डा, इथे एक खड्डा, इथे एक खड्डा, इथे एक खड्डा. तुमच्यासाठी स्पेशल. हे बघा किती मस्त मंदिर आहे. आपल्या महादेवाची फ्रेम आहे, ही पिंड आहे.
हे मंदिर पण काय आम्ही लॉकडाऊन मध्ये बनवलंय. खूप पोरं आम्ही जमलेलो ना, म्हणजे गावीच होतो. आम्हाला काय काम धंदाच नव्हता. काम धंदा म्हणजे असं नाही काय टाइमपास वगैरे बनवलं. आम्हाला इच्छा पण होती की मंदिर बनवायचं आहे, म्हणून आम्ही बनवलेलं पण आहे. हे मंदिर आम्ही खूप मेहनती करून आमच्या छोट्या छोट्या पोरांनी, मोठ्या माणसांनी, जे गावी होते त्यांनी सगळ्यांनी मिळून बनवलंय हे मंदिर. आणि हे जे काम दिसतंय ना, हे आता JCBने केलंय. हा, ते पत्रा होता ना, तो पत्रा तो इथे वरती होता. ह्या मंदिराच्या वर इथे असं फ्रेम होती एक पूर्ण मोठी मंडप सारखा तो होता. तर काय आम्ही पहिले खूप यायचो, पण आता जास्त पब्लिक येत नाही. काय माहित, जेव्हा इथे मला वाटतं बसायला जागा होईल, खूप असं फॅसिलिटी होते बसायला, पाणी प्यायला, हे ते, तेव्हा पब्लिक येईल. आता काय नाही ना, म्हणून कोण येत नाही. कोण हातभार पत्ती पण लावत नाही, कोण काहीच करत नाही. तर गाईस आपण बत्ती लावली आहे गाईस. इथे बत्ती पण नव्हती, तेल पण नव्हतं. तेल टाकून आपण बत्ती लावली आहे मस्तपैकी. तर बघूया आता किती वेळ राहील, कारण की इथे हवा तर खूपच जास्त हवा आहे, खूप हवा जास्त आहे. आणि इथे गाईस बघू शकता, इथे आहे ना प्रसादला मुंगे लागले आहेत. खूप डिफिकल्ट आहे. जोपर्यंत इथे होत नाही ना, तोपर्यंत माणसं इथे मला वाटतं ध्यान देणार नाही. तर खूप लवकर तुम्ही पण प्रे करा गाईस, की खूप लवकर आपल्या मंदिराचं काम होऊन दे. तर झालं पाहिजे असं वाटतंय मला, मंदिराचं काम आपल्या लवकरच. कारण की खूप अवस्था बेकार चालू आहे मंदिराची. अर्ध्यातच काम ठेवलंय यार, ते पण ते काय बोलायचं. ठीक आहे, चालेल गाईस. तर थँक्यू फॉर वॉचिंग अवर ब्लॉग. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करून घ्या. हा ब्लॉग पर्सनली आपण आपल्या मंदिरासाठी बनवला आहे, की आपलं मंदिर दाखवायचं होतं, आपल्या गावकऱ्यांना पण दाखवायचं होतं की आपल्या मंदिराचा हाल कसा आहे. म्हणून आपण स्पेशली हा ब्लॉग आपल्या गावातल्या लोकांसाठी बनवला आहे, आणि तुमच्यासाठी पण स्पेशली. तर एन्जॉय करा आपला ब्लॉग. कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथून बघा किती मस्त व्ह्यू आहे. तर हा व्ह्यू परत तुम्हाला अजून मस्त दिसेल थोड्या दिवसातच. हे बघू शकता, आपलं काम चालू होणार आहे लवकरच आपल्या मंदिराचं. तर प्रे करा की आपलं जे काम आहे लवकर होऊन दे, आणि ते पूर्ण एकदम मस्त डेकोरेट होऊन दे. आपले ते जे सारे गाव आहेत ना, सगळ्यांना दिसून दे की आपलं गाव, आपलं मंदिर किती मस्त आहे. लांबून दिसून दे, मग लांबून आपले पब्लिक येऊन दे, दर्शनासाठी येऊन दे, त्यांना पण आनंद घेऊन द्या. तर चालेल, लाईक, शेअर, फॉलो करा विसरू नका. आणि गाईस बाय बाय. चला, ब्लॉग इथेच आपण एंड करूया आपला. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री भोलेनाथ की जय. हर हर महादेव.